पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असतानाही पथविक्रेत्यांवर सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवाईबाबत आणि कायद्याचा अवमान केल्याप्रकरणी शहर पथविक्रेता सदस्यांनी केडीएमसी प्रशासनाला पत्र दिले असून पथविक्रेत्यांवर सुरू असलेली बेकायदेशीर कारवाई थांबवा आणि समितीत उर्वरित सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी शहर पथविक्रेता समितीने केडीएमसीकडे केली असल्याचे भालचंद्र पाटील यांनी सांगितले। आम्ही सन्माननीय आयुक्तांच्या पत्राद्वारे लक्ष वेधले की लवकरात लवकर या टीव्हीसी कमिटीची ती स्थापना करून जी गठीत करायची। इतर आम्ही जे निवडून आलेले 8 आहेत आणि इतर जे 6 सदस्य आहेत त्यांची नियुक्ती लवकरात लवकर करावी आणि तात्काळ पथविक्रेत्यांच्या प्रश्नाबाबत बैठक तातडीने घेण्यात यावी। कारण सहाय्यक आयुक्त प्रभाग क्षेत्र अधिकारी जे आहेत ते मनमर्जीप्रमाणे कायद्याची पायमल्ली करून सरसकट कारवाई करतायत पात्र फेरीवाल्यांवर। पात्र जे पथविक्रेते आहेत जे नोंदणीकृत आहेत, जे अधिकृत आहेत आता, कारण निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी मतदान केलं ते सर्व अधिकृत आहे असा शासनाची मान्यता आहे। हायकोर्टाचे जे निर्देश आहेत, हायकोर्टाचे जे आदेश मानत नाही अधिकारी आणि जबरदस्ती कारवाई करतायत। या कारवाईचा मूळ उद्देश त्यांचा नागरिकांची समस्या सोडवणे हा नसून भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात करता येईल यासाठी या प्रभाग क्षेत्र अधिकारी जे आहेत त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि याचा निषेधार्थ आम्ही आज भेट घेतलेली आहे। 4 तारखेला डोंबिवलीमध्ये या सर्वांच्या निषेधार्थ मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। जर अधिकारी कायद्याची पायमल्ली करत असतील तर यांना आम्ही रस्त्यावर घेराव घालणार। कायद्याने दिलेला आमचा हक्क आहे तो मिळवणार। पथविक्रेत्यांना लायसन दिले पाहिजे, त्यांचं पुनर्वसन हे झालंच पाहिजे। तुम्हाला कायदा जर राबवायचा असेल तर कायदा अधिकाऱ्यांनी सुद्धा पाळणं गरजेचं आहे, फक्त पथविक्रेत्यांनी पाळायचं आहे असं असेल आणि ही जी भ्रष्टाचार आहे आम्ही खपून घेणार नाही। या विरोधात आम्ही रस्त्यावरची लढाई लढायला सुद्धा तयार आहोत। निवडणुका झाल्यानंतर सुद्धा जर यांच्या वागणुकीत बदल करत नसतील आणि बेकायदेशीर ही कारवाई करत असतील तर याचा आम्ही रस्त्यावर उतरून निषेध करणार, विरोध करणार। वेळ प्रसंगी आम्ही यांच्या विरोधात हायकोर्टात जाणार।